आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय जयसिंग काका, कदम साहेब, सुधाकर दादा, किशोर पाटील साहेब, संजय वागचौरे साहेब, रंगनाथ नाना, द्वारकादास भाऊ, विलासराव चव्हाण, इलियास किरमाणी जी, मुस्ताक अहमद जी, मोतीलालजी जगताप, छायाताई, खरेताई, बऱ्याच सगळे तालुका अध्यक्ष, सगळे या ठिकाणी बसलेले सगळे मान्यवर आणि आमचे बाबूरावजी कदम साहेब, MGMचे सर्व उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी मंडळी, आत्ताच ज्यांचा प्रवेश आपण सगळ्यांनी केला ते आमचे स्नेही मित्र आणि आत्ता जसं म्हणालो आपले की आपले सध्याचे विधान परिषदेचे सदस्य आदरणीय बाबाजानी दुराणीजी, बंधू, या ठिकाणी उपस्थित सगळेच वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, मित्रांनो, आज पवार साहेब एका पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमाला येणार होते आणि त्यामध्ये आपल्याला एवढी चांगली संधी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळतीये की आपल्या पक्षाचे अध्यक्ष आज शहरामध्ये आहेत आणि आपण आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांचं घ्यायचं नाही हे योग्य नाही. म्हणून पांडुरंग तायडे साहेबांनी माझी एक चांगली चर्चा झाली आणि त्यातून साहेबांच्या साठी मी PS ला फोन केला, त्यांच्या राऊत साहेबांना, आणि सांगितलं काही करून एक अर्धा एक तास का होत नाही आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साहेबांचा घ्यायचाच, आणि साहेबांनी एका मिनिटाचा विलंब न करता तो कार्यक्रमात घेतला. त्याबद्दल साहेबांचंही मी आभार मानतो. मित्रांनो, साहेबांचं येणं, साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करणं, साहेबांना आपण पाहणं, आणि मला असं वाटतं की त्यातून एक खूप मोठी ऊर्जा मिळते, खूप मोठी प्रेरणा मिळते. साहेबांनी अनेक वादळं झेलली, अनेक संकटांवर मात केली, परंतु समाजाशी नाळ जोडून ठेवली आणि त्यामुळेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली 50-60 वर्षाचा जो कार्यकाळ असेल त्यामध्ये बराचसा कार्यकाळ विरोधी पक्षाचा सुद्धा त्यांचा होता आहे, परंतु समाजाशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. म्हणूनच ते शरद पवार आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पदाची आवश्यकता नाहीये ह्या नावाला, आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की त्यांचं जे काही अनुकरण आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी करत असलेलं काम, त्यांचा दिवस कसा जातो, त्यांच्या दिनचर्या काय, ते कसे कुठल्याच कारणाने तडजोड करत नाहीत विचाराशी. आज जे आपल्याकडून बऱ्याचदा आपल्या पक्षाचं नीती, आपल्या पक्षाचं धोरण म्हणजे काय हो, शेवटी पवार साहेबांची विचारधारा ती पक्षाचं धोरण आहे. आणि त्यामुळं पक्षाचं धोरण हे माती, शेती आणि सामाजिक नाती याच्याशी जुडलेलं आपलं पक्षाचं धोरण आहे. आपण सगळे माती, शेती आणि सामाजिक नातीशी जुडलेलं धोरण आहे. आणि मला हे सांगायला समाधान आहे की समाजाची नेहमी पवार साहेबांनी सामाजिक समता, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक समृद्धी या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं, आणि त्यांचं पूर्ण जीवन चरित्र हे याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने कार्यरत आहे. आणि म्हणून आज त्यांनी घेतलेले सगळे पुरोगामी विचाराचे आणि सर्व सामाजिक विचाराच्या दृष्टिकोनातून घेतलेले धोरणं हे आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहेत. मग ते महिलांचं धोरण असेल, मग ते शेतीला, आपल्या भारत देशाला स्वयंपूर्ण करण्याचं धोरण असेल, अन्नधान्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ऊर्जा देऊन, कंबरडं मोडलेल्या आपल्या संबंध कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी देऊन पुन्हा उभा करण्याचं धोरण असेल, या गोष्टी कधीही समाज, शेतकरी, रंजलेला गांजलेला माणूस विसरू शकत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देऊन जे एक सामाजिक समतेचा एक विचार जपण्याचं काम या ठिकाणी पवार साहेबांनी कृतीत करून दाखवलं. या सगळ्याच गोष्टी हेच सिद्ध करतात की शाहू फुले आंबेडकरांचे खरे विचाराचे पायी कोण, तर ते आदरणीय शरद पवार साहेब आहेत. आणि म्हणूनच कुठल्याही विचाराशी तडजोड न करता सातत्याने हे काम चालू आहे. मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की मित्रांनो, आपल्याला हा विचार पुढे घेऊन जायचा असेल, या राज्याला क्रमांक 1चं राज्य करायचं असेल, जे आज क्रमांक 11 पर्यंत खाली गेले अनेक मानांकनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पुन्हा पवार साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला करावा लागेल.
त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्राला द्यावं लागेल। आणि आज लोकसभेमध्ये ती चुणूक आपल्या महाराष्ट्राच्या जाणकार मतदारांनी जनतेने दाखवून दिलेली आहे। स्ट्राइक रेट आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 पैकी 8 आहेत। जर एक पिपाणी तुतारीचा जर मिस्टेक झाली नसती तर 10 पैकी 9 होता। हा स्ट्राइक रेट आपल्याला विधानसभेमध्ये सुद्धा 100% ठेवायचा। ही खुणगाट आज छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून आपण मनातून घेऊन जायला पाहिजे। मित्रांनो, आत्ताच महाविकास आघाडीची बैठक मागच्या 15 दिवसापूर्वी आमची झाली, ज्याच्यामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब होते, नाना पटोले साहेब होते, पवार साहेब होते, आम्ही सगळे होतो। त्यामध्ये पवार साहेबांनी जे प्रास्ताविक केलं ते 5 मिनिटाच्या प्रास्ताविक मध्ये एकच निर्धार व्यक्त केला की महाविकास आघाडीची सत्ता ही आलीच पाहिजे। या दृष्टिकोनातून आपली मानसिकता ठेवून आपण कामाला लागलं पाहिजे। आणि म्हणून महाविकास आघाडीची सत्ता ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या 9 जागांपैकी आपल्या वाट्याला ज्या काही येतील, 3 येतील, 4 येतील, काय यायचं असेल ते येईल। आम्ही सगळेजण त्या कमिटीमध्ये सुद्धा आहोत, आम्ही प्रयत्नशील राहू। आपला संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा पक्षाचा आपण जे काही जास्तीत जास्त जागा आपल्याला निवडून येणाऱ्या ज्या आहेत ते घेण्याचा प्रयत्न जरूर करू। पण आपली संघटन आपल्या गावागावात घराघरापर्यंत आपला विचार पोहोचवणं आणि एक टीम वर्कनी महाविकास आघाडीचं काम पूर्ण जिल्ह्यामध्ये करून आपल्या जिल्ह्याचे सर्व महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणणं ही सुद्धा तेवढीच काळाची गरज आहे। मी शेवटी एवढंच सांगेल की जुमला सरकार जसं केंद्रामध्ये मोदीजींनी आणलं होतं 2014ला, की ज्यामध्ये अनेक जुमले दिले, 15 लाखाचा तुमच्या खात्यात देऊ हा जुमलाच होता, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ हा जुमलाच होता। कारण हा जुमला यासाठी मी म्हणतो कि अमित शाहनी त्याच्यानंतर हे सांगितलं ये चुनावी जुमला है, ये बोलना पड़ता है। मग आता आपण काय म्हणायचं? मुख्यमंत्री लाडकी बहीण ही चुनावी जुमला नाही तर काय म्हणायचं आपण? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला लक्षात घेतला पाहिजे। पण मी त्यापेक्षा पुढे जाऊन असं म्हणणाऱ्यापैकी आहे की बाबांनो, जो काही योजना असेल ती काही कुणाच्या खिशातल्या पैशाची नाहीये, ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पैशातली आहे। जो जीएसटी आपण हॉटेलमध्ये बिल काढलं की बिल दिल्याच्या नंतर काटला जातो, खतं घेतल्यानंतर काटला जातो, बियाणे घेतल्यानंतर काटला जातो, त्या पैशातूनच शेवटी आमच्या बहिणींना हे पैसे दिले जात आहेत। आज मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या सगळ्या लढवय्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या आपल्या गावातल्या अंगणवाडी कार्यकर्तीजवळ बसा, तिच्याजवळ जो ॲप असतो त्याच्या बाजूला बसून लाईन मध्ये आपल्या सगळ्या भगिनींचे नाव त्यात टाकून आपल्या विचारांनी आपला बॅनर लावून या योजनेचा फायदा सुद्धा आपल्या भगिनींना द्या, असं सांगणाऱ्यांपैकी सुद्धा मी निश्चित प्रकारे आहे। आणि त्यामुळे मित्रांनो एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी संघटन मजबूत करा, ऍक्टिव्ह राहा, नाराजा ठेवू नका। आपल्या जिल्हा अध्यक्षाचं बरेच विचारधाराची जी त्यांनी सांगितली ती खूप कौतुकास्पद आहे। आज या ठिकाणी ते जे खाली बसलेत याचा विचारच एकच आहे की कुठल्याही मानपानासाठी आपल्यामध्ये नाराजी असता कामा नये। आपण जर पवार साहेबांच्या विचाराचे पायीक असेल तर एवढ्या छोट्या छोट्या कारणाने आपण नाराज होण्याचं काही कारण नाही। आणि त्या दृष्टिकोनातून आज बांधावर जाणारा आपला जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष त्यांना चांगलं संघटन मध्ये काम करतायत, शहर अध्यक्ष आपले खूप चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये सुद्धा काम करतायत। मला असं वाटतं की या सगळ्यांच्या माध्यमातून बूथ कमिट्या जे आपले जयंत पाटील साहेबांचं सातत्याने म्हणणं असतं की बूथ कमिट्या झाल्या पाहिजे, त्या खोट्या नाट्या करू नका। आपल्या पायावरच आपण कुऱ्हाड मारून घेतो अशा पद्धतीचं आपल्याला फसवण्याचं काम करू नका। प्रामाणिकपणे जाऊन बूथ कमिट्या करा। खूप लोकांना पवार साहेबांच्या विचाराशी जुडायचंय, काम करायचंय आणि त्यामुळे खूप लोक तरुण मुलं जोडू इच्छितात। त्या तरुण मुलांना वाट करून देण्याचं काम आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। फार अधिक बोलण्यापेक्षा मी एवढंच आपल्याला सांगेल, बाबाजानी दुर्रानी साहेब, आप सरिका सबको बुद्धि मिले, जैसा कि भाई आपको जैसा वापस घर वापसी का ये हुआ वैसा अच्छे अच्छे जो भी लोग है सगळ्यांना, म्हणजे मी म्हणतो जे काही असतील चांगले चांगले, मी असं म्हणतो जे चांगले चांगले लोक असतील ते, तर चांगले चांगले साहेबांचं म्हणणं पण असंच आहे की चांगले चांगले लोक जे असतील तेच घेतील साहेब। साहेब सुद्धा साहेब चांगले चांगले लोकच घेतील, साहेबांना मी सांगण्याची गरज नाही।
फार अधिक बोलून मी वेळ घेत नाही, परंतु बेरजेचं राजकारण करणं हे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे बेरजेचं राजकारण आपण करायचं. करत असताना निश्चित प्रकारे चाळणी लावूनच सगळ्यांच्या सहमतीनंच लोक घेतले जातात. तो पवार साहेबांचा देखील विचार आहे. त्या विचाराला साथ देऊन आपण पुढे जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करूया आणि आदरणीय पवार साहेबांचं जे स्वप्न आहे की महाविकास आघाडीचं राज्य 24 मध्ये आलंच पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सगळेजण कामाला लागू अशी शपथ घेऊन या कार्यक्रमातून उठा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.